जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजासाठी कार्यरत असलेले गणपत वारागडा यांनी उमेदवारी मागे घेतल्याबाबत सुरू असलेल्या गैरसमजांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे। गणपत वारगडा हे सुशिक्षित, समाजभान जपणारे कार्यकर्ते असून त्यांनी आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र भाजपच्या विजयाच्या व्यापक धोरणाच्या दृष्टीने तसेच पक्षहितासाठी त्यांनी स्वेच्छेने उमेदवारी मागे घेतल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केले। यावेळी बोलताना आमदार ठाकूर म्हणाले की लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, मी आणि भाजपचे पदाधिकारी यांनी वारगडा यांना पक्षाच्या भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने निर्णय घेण्याची विनंती केली होती। त्यास प्रतिसाद देत केवळ पक्षनिष्ठा आणि भाजपवरील प्रेमातून गणपत वारगडा यांनी उमेदवारी मागे घेतली। तसेच त्यांच्या पत्नी उषा गणपत वारगडा या माळढुंगे ग्रामपंचायतीच्या भाजपच्या सदस्य असून त्या परिसरातील नागरिकांसाठी सातत्याने कार्यरत आहेत। उमेदवारी मागे घेण्याबाबत काही कार्यकर्त्यांकडून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आणून देत आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे की हा निर्णय पूर्णतः स्वेच्छेचा असून पक्षहितासाठी घेतलेल्या निर्णयाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वागत केले। पुढील काळात पक्ष गणपत वारगडा यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहील असे आश्वासन देत आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की सध्या ते भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रचारात सक्रियपणे सहभागी आहेत। त्यांच्या सहकार्यामुळे नेरे जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच आदेई पंचायत समितीतील भाजप उमेदवारांना निश्चितच लाभ होईल आणि त्याचा सकारात्मक परिणाम निवडणूक निकालांमध्ये दिसून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नमस्कार। आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले पत्रकार गणपत वारागडा यांनी आदिवासी समाजासाठी मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं आहे। एक सुशिक्षित असा आमचा हा सहकारी यानं निवडणुकीच्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्तानं उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला होता। रामशेठ ठाकूर साहेब आणि मी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या वेळेला त्यांना आग्रह धरला की भाजपच्या विजयाच्या दृष्टिकोनातून तुम्ही आता थांबणं आवश्यक आहे, पुढच्या भविष्य काळाच्या दृष्टिकोनातून पार्टी गणपत वारागडांच्या सोबत सातत्याने राहणार आहे। या सगळ्या परिसरामध्ये गणपत वारागडा यांच्या माध्यमातून अनेक आदिवासी समाजाचे प्रश्न याला वाचा त्यांनी फोडलेले आहे आणि त्यांच्या पत्नी या उषा गणपत वारगडा या ग्रामपंचायतीच्या सदस्य देखील आहेत माळढुंगे ग्रामपंचायतीच्या। त्यामुळे त्या तिथल्या परिसरातल्या लोकांची त्या कामं करत राहतात। त्यांच्या उमेदवारी मागे घेण्याबद्दल उगाचच काही ना काहीतरी कार्यकर्ते हे गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात। या सगळ्यांना मला स्पष्टपणाने सांगायचे, सर्वसामान्य जनतेला सांगायचे की गणपत वारागडा आणि केवळ पक्षनिष्ठा म्हणून आणि रामशेठ ठाकूर साहेबांच्या वरचं माझ्यावरचं पक्षावरचं प्रेम म्हणून त्यांनी उमेदवारी मागे घेतली। पुढच्या कालावधीमध्ये पक्ष सुद्धा त्यांच्या पाठी ताकदीनं उभा राहील। त्यामुळे कुणी कृपया गैरसमज पसरू नये। भाजपच्या या मतदारसंघामधल्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत आणि त्या दृष्टीने प्रचाराला लागलेले आहेत। मला खात्री आहे की त्यांच्या सहकार्यानं भाजपचे नेरे जिल्हा परिषद, नेरे पंचायत समिती आणि आदेई पंचायत समिती तीनही उमेदवार आणि त्याचबरोबरीनं चिंद्रण पंचायत समिती हे चारही उमेदवार हे प्रचंड ताकदीनं विजयी होतील आणि या सगळ्या कामाच्या माध्यमातून त्यांचा हा पाठपुरावा महत्त्वाचा आणि मोलाचा ठरेल। धन्यवाद।